Hello everyone, welcome back to Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. आपण एक सीरीज स्टार्ट केली आहे ज्याचं नाव आहे 7 days 7 minutes. एव्हरी डे एक व्हिडिओ तुमच्याकडे येतो ज्याच्यामध्ये आपण एक कॉन्सेप्ट 7 मिनिट्स मध्ये कंप्लीट करतोय. आजच्या कॉन्सेप्टचं नाव आहे स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. लेट्स स्टार्ट. याच्यावरती सीईटी कसा क्वेश्चन विचारेल, 4 ऑप्शन्स आहेत तर 4 स्ट्रक्चर्स दिले जातील आणि आपल्याला आयडेंटिफाय करायला लावतील की त्यापैकी कोणता डी ग्लुकोज आहे आणि कोणता एल ग्लुकोज आहे. तर बेसिकली तुम्हाला स्ट्रक्चर पार्ट असलं पाहिजे. डी ग्लुकोज कधी म्हणतात हे माहिती असलं पाहिजे आणि एल ग्लुकोज कधी म्हणतात हे पण माहिती असलं पाहिजे. मग ग्लुकोज काय, ग्लिसरॉल्डिहाइड जरी दिला आणि डी ग्लिसरॉल्डिहाइड आणि एल ग्लिसरॉल्डिहाइड दिलं तरी आपण तो क्वेश्चन सॉल्व्ह करू शकणार आहे. एकदा डी आणि एल काय आहे हे समजलं तर. ग्लुकोजचं मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C6H12O6. 6 कार्बन आहेत. सगळ्यात वरती जो कार्बन असेल तो ऑलवेज अल्डिहाइड असणार आहे. अल्डिहाइड म्हणजेच कोण, CHO. एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करा आणि सगळ्यात खाली असेल तो असेल प्रायमरी अल्कोहोल CH2OH. सगळ्यात वरचा कार्बन अल्डिहाइड आणि खालचा कार्बन CH2OH. सो टोटल 6 पैकी 2 कार्बन जर झाले, राहिले 4 फक्त. फिशर प्रोजेक्शन मध्ये ड्रॉ करायचे. सो 4 लाईन्स ड्रॉ केल्या. OH चं लोकेशन सांगण्यासाठी करायची परेड राईट राईट लेफ्ट राईट, राईट राईट लेफ्ट राईट. म्हणजेच काय केलं तुम्ही, OH ला राईट हँड साइड, लेफ्ट हँड साइड, राईट हँड साइडला प्लेस केलं, पण स्टार्ट डाऊनवर्ड पासून केलेलं आहे. आणि जिकडे काहीच नव्हतं तिथे तुम्ही हायड्रोजन्स लावून टाका. जिकडे काहीच नाहीये तिथे हायड्रोजन्स लावले. हा आहे ग्लुकोज मॉलिक्यूल. पण हा डी ग्लुकोज आहे की एल ग्लुकोज आहे, तर IUPAC नुसार आपण याला नंबरिंग करूया. अल्डिहाइडला फर्स्ट नंबर, याला सेकंड, याला थर्ड, याला फोर्थ, याला फिफ्थ आणि याला सिक्स्थ. तर फिफ्थ कार्बन वरचा किंवा लास्ट सेकंड कार्बन पण म्हणू शकते. लास्ट सेकंड कार्बन जो आहे त्याला जाऊन विचारायचं तुझा OH ग्रुप कोणत्या डायरेक्शन मध्ये, लेफ्ट हँड साइडला आहे की राईट हँड साइडला आहे. आता हा राईट हँड साइडला आहे. राईट हँड साइडला असेल तर आन्सर असणार आहे आपलं डी ग्लुकोज. आन्सर काय आलं आपलं, डी ग्लुकोज. समजलं. मग एल ग्लुकोज साठी काय करायला लागणार आपल्याला, हा जो लास्ट सेकंड कार्बन वरचा OH आहे तो लेफ्ट हँड साइडला असायला पाहिजे, तर मग मी त्याला एल ग्लुकोज म्हणते. डी ग्लुकोजचं एल ग्लुकोज करत असताना अख्ख्या मॉलिक्युलची मिरर इमेज घ्यायची. कधी कधी स्टुडंट काय करतात माहितीये, लास्ट सेकंड कार्बनला फक्त असं फ्लिप करतात, बट त्याने ग्लुकोजचं स्ट्रक्चर पूर्ण बर्बाद केलं तुम्ही. हा ग्लुकोज आहे, याचं मिरर इमेज घ्या. मिरर इमेज मध्ये वरती अल्डिहाइड ग्रुप ऍज इट इज राहणार CHO, खाली जो आहे तो CH2OH प्रायमरी अल्कोहोल आणि परत 4 कार्बन 1 2 3 4. त्याच्यावरती आपल्याला OH लावायचंय. तर तुम्ही मिरर इमेज केल्यावर तुम्हाला माहिती आहे मॉलिक्युल असा पलटी खाईल. म्हणजेच इथे OH, परत इथे OH, इकडे OH, इकडे OH. एकच लक्षात ठेवा, राईट राईट लेफ्ट राईट आणि त्याची मिरर इमेज करायची आहे. परत जिकडे काहीच नाही तिथे आपण हायड्रोजन लावले, जिकडे काहीच नाही तिथे आपण हायड्रोजन लावले. ठीक आहे. आता सांगा, जो लास्ट सेकंड कार्बन आहे याचा OH कोणत्या डायरेक्शन मध्ये, लेफ्ट हँड साइडला आहे. आणि लेफ्ट हँड साइडला असेल तर आपण त्याला म्हणणार आहे एल ग्लुकोज. काय नाव झालं याचं, एल ग्लुकोज. हा पार्ट क्लिअर झाला सर्वांना. जसं ग्लुकोजचे 2 फॉर्म विचारतात, डी ग्लुकोज आणि एल ग्लुकोज, तसंच ग्लुकोजचं अजून एक नाव आहे ग्लुकोपायरॅनोज. ग्लुकोपायरॅनोज म्हणजे पण ग्लुकोजच, पण तो असतो सायक्लिक ग्लुकोज. तो काय असतो, सायक्लिक ग्लुकोज. आता सायक्लिक कंडिशन मध्ये आला तरच ग्लुकोपायरॅनोज म्हणायचं. त्यामध्ये 2 असतात, अल्फा ग्लुकोपायरॅनोज, अल्फा ग्लुकोपायरॅनोज आणि बीटा ग्लुकोपायरॅनोज, बीटा ग्लुकोपायरॅनोज. सो जर कधी असं झालं वर्ड आला अल्फा आणि बीटा, अल्फा आणि बीटा तुम्हाला क्लिक झालं पाहिजे. स्ट्रक्चर सायक्लिक झालेलं आहे. मी फक्त ट्रिक सांगणार आहे. 6 मेंबरची रिंग असणार आहे पण हेटेरोसायक्लिक. या वर्टाईसला पक्का ऑक्सिजन असणार आहे.
6 मेंबरची रिंग असणार आहे, झोपलेल्या बेन्झीन रिंग सारखी दिसेल ती, पण 6 मेंबरची आहे, पाय बॉन्ड्स नाहीये, 6 मेंबरची आहे आणि ऑक्सिजनचं लोकेशन फिक्स याच व्हर्टेक्सला लावायचं. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावरती बॉन्ड्स ड्रॉ करून घ्या. या कार्बनवरचा बॉन्ड, या कार्बनवरचा, या कार्बन, या कार्बन आणि या कार्बनवरचा. सिमिलरली इकडे पण बॉन्ड्स ड्रॉ करून घ्या. आपल्याला सीईटी मध्ये आयडेंटिफाय स्ट्रक्चर म्हणून येणार आहे. ग्लुकोपायरानोज विचारले, मला पाहिजे 6 मेंबरची रिंग, ऑक्सिजनचं लोकेशन हेच पाहिजे आणि त्यानंतर मी चेक करणार आहे HOH कुठे लागले. मी सगळ्यात पहिल्यांदा बीटा शिकवते. ग्लुकोपायरानोजचं बीटा स्ट्रक्चर शिकायचं आणि अल्फा मध्ये फक्त ट्रिक यूज करायची. बीटा मध्ये काय करतोय बघा आपण, OH पासून सुरुवात करा. OH कुठे, वरती. सो ऑलवेज वरून स्टार्ट करायचंय तुम्हाला. OH वरती परत खाली, OH वरती परत खाली आणि लास्टला बल्की ग्रुप, कारण कोण होतं लास्टला, CH2OH. सो OH वरती खाली अल्टरनेट झालं. हा लास्ट बॉन्ड होता, लास्ट बॉन्डला ऑलवेज कोण येणार आहे, CH2OH. आता मॅम जिथे काहीच नाही तिथे काय लावणार तुम्ही, हायड्रोजन. जिथे काहीच नाही तिथे आला हायड्रोजन. सो जेव्हा तुम्हाला असं दिसतंय OH वरती खाली आणि बल्की ग्रुप वरती आहे, तर तो पक्का काय असणार आहे, बीटा ग्लुकोपायरानोज. अल्फा साठी काय करायचंय मॅम, बीटा ड्रॉ करायचा ऍज इट इज. ओके, फक्त हा जो तुमचा कार्बन आहे, कार्बन नंबर 1, त्याचं फ्लिपिंग करायचं. म्हणजे हे H कुठे जाणार, वरती, आणि OH कुठे येणार, खाली. फक्त एवढाच चेंज आहे, फक्त एवढाच चेंज आहे. आता बाकी सर्व ऍज इट इज. H वरती OH खाली, OH वरती H खाली, H वरती OH खाली, बल्की ग्रुप CH2OH आणि परत खाली कोण असणार आहे, H. सो कन्क्लूड काय करू शकते मी, ग्लुकोपायरानोजचा बीटा लर्न केला, OH वर खाली बल्की ग्रुप वर, आणि फक्त फर्स्ट कार्बनला फिरवला की आपला अल्फा डी ग्लुकोपायरानोज तयार झाला. दॅट्स इट. थँक यू सो मच.